नमस्कार मित्र हो. श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत एका अशा भक्ताची हृदयस्पर्शी कथा, ज्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की त्याला वाटत होतं की आता आयुष्यात काहीच उरलेलं नाही, सगळे मार्ग बंद झाले आहेत. पण जेव्हा त्याने पूर्ण श्रद्धेने स्वामींचा हात धरला, तेव्हा त्याच्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या. मित्र हो, जीवन म्हणजे नेहमी एकसारखं चालणारं चक्र नाही. कधी सुखाचे क्षण येतात, तर कधी अचानक संकट समोर उभी राहतात. कधी आपण खूप मेहनत करूनही परिस्थिती आपल्या विरोधात जाते. अशा वेळी माणूस बाहेरून मजबूत दिसत असला तरी आतून मात्र खचलेला असतो. अशीच ही कथा आहे एका उच्च शिक्षित तरुणाची. तो तरुण एका मोठ्या शहरात IT क्षेत्रात काम करत होता. चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, आयुष्य व्यवस्थित सुरू होतं. त्याच्या कुटुंबाच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्याला वाटत होतं की मेहनत केली तर आयुष्यात नक्कीच यश मिळेल. पण मित्र हो, आयुष्य नेहमी आपल्या नियोजनाप्रमाणे चालत नाही. एक दिवस अचानक त्याच्या कंपनीत काही बदल झाले आणि त्याची नोकरी गेली. सुरुवातीला त्याला वाटलं काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करेन, दुसरी नोकरी मिळेल. पण दिवस जात गेले. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, महिने गेले. मुलाखती होत होत्या, पण कुठेच यश मिळत नव्हतं. हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. त्याचवेळी घरातही काही कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या. जबाबदाऱ्या वाढत होत्या, पण हातात काम नव्हतं. रात्री झोप येत नव्हती. मनात सतत विचार चालू असायचे. मी एवढं शिकूनही माझं असं का होतंय? मी कुठे कमी पडलो? आता पुढे काय? कधी कधी मित्र हो, परिस्थितीपेक्षा मनातील भीती माणसाला जास्त त्रास देते. तो तरुण हळूहळू नैराश्यात जाऊ लागला. त्याला वाटू लागलं की सगळे मार्ग बंद झाले आहेत. एक दिवस तो खूप निराश अवस्थेत बसला असताना त्याचा एक जुना मित्र त्याला भेटायला आला. मित्राने त्याची अवस्था पाहिली आणि विचारलं, काय झालं, तू आधीसारखा राहिला नाहीस? तेव्हा त्या तरुणाने मनातील सगळं दुःख बाहेर काढलं. तो म्हणाला, मी खूप प्रयत्न करतोय, पण काहीच जमत नाही. माझ्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे, तरीही माझं आयुष्य थांबल्यासारखं वाटतंय. मित्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होता. मग तो म्हणाला, तू प्रयत्न करत राहा, पण मनाला आधाराची गरज आहे. एकदा माझ्यासोबत स्वामी केंद्रात चल. तो तरुण हसला आणि म्हणाला, मला या सगळ्यावर फारसा विश्वास नाही. मित्र म्हणाला, विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही, पण एकदा मनापासून अनुभव घेऊन बघ. मित्राच्या आग्रहामुळे तो स्वामी केंद्रात जाऊ लागला. सुरुवातीला तो फक्त मित्रासाठी जात होता. मनात विशेष श्रद्धा नव्हती, पण रोज स्वामींच्या प्रतिमेसमोर बसताना त्याला एक वेगळाच शांत अनुभव येऊ लागला. त्याने नित्य नियमाने स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून जप करायला सुरुवात केली. तो रोज 11 माळी नामस्मरण करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणातून त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. त्याचबरोबर तो स्वामी चरित्र सारामृत वाचू लागला. स्वामींच्या कथा वाचताना त्याला एक गोष्ट जाणवली की संकट कितीही मोठी असली तरी स्वामी आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. त्याच्या परिस्थितीत लगेच बदल झाला नाही, पण त्याच्या विचारांमध्ये बदल झाला. पूर्वी तो म्हणायचा, माझं सगळं संपलं. आता तो म्हणू लागला, स्वामी माझ्या सोबत आहेत, मी पुन्हा प्रयत्न करेन. आणि मित्र हो, जेव्हा मन बदलतं तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. काही दिवसांनी एक दिवस त्याच्या फोनवर एक मेल आला. एका नामांकित कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणं आलं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण त्याने त्या कंपनीत अर्ज केला होता, पण त्याला वाटलं नव्हतं की तिथून उत्तर येईल. त्याने पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखत दिली आणि काही दिवसांनी तो दिवस आला ज्या दिवसाची तो वाट पाहत होता. त्याला नोकरी मिळाली होती आणि तीही चांगल्या पगाराच्या पदावर.
त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण ही फक्त नोकरी नव्हती, तर त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला होता. त्याने मनापासून स्वामींचे आभार मानले. मित्रहो, या अनुभवातून आपल्याला 3 मोठे संदेश मिळतात. पहिला संदेश म्हणजे धैर्य आणि विश्वास. स्वामींचे शब्द आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर संकटात असलेल्या मनाला मिळणारा आधार आहे. जेव्हा परिस्थिती कठीण असते, तेव्हा हा विश्वास माणसाला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतो. दुसरा संदेश म्हणजे समर्पण. भक्ती म्हणजे फक्त काही मागण्यासाठी केलेली प्रार्थना नाही. भक्ती म्हणजे आपल्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी ठेवून योग्य मार्गाने प्रयत्न करत राहणे. मनापासून केलेले नामस्मरण मनाला शक्ती देते. आणि तिसरा संदेश म्हणजे सकारात्मकता. स्वामींची कृपा म्हणजे फक्त संकट दूर होणे नाही, तर संकटाचा सामना करण्याची ताकद मिळणेही आहे. कारण जेव्हा मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात, तेव्हा नवीन संधी आपल्याला दिसू लागतात. कदाचित आज तुमच्याही आयुष्यात एखादी अडचण असेल. कदाचित तुम्हीही एखाद्या कठीण काळातून जात असाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, प्रयत्न सोडू नका आणि स्वामींच्या चरणावर विश्वास ठेवा. कारण स्वामी आपल्या भक्ताला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही कथा मनाला भावली असेल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिमय कथा, स्वामी संदेश आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.